झी 24 तास एक पाऊल पुढे। गणपतीपुळे जवळील निवेडी कोठारवाडीमध्ये आज दुपारी अचानक बिबट्या घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या बिबट्यानं 2 म्हशींना आतापर्यंत जखमी केलं असून संपूर्ण गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। संपूर्ण गावात हा बिबट्या फिरत असूनही वन विभागाच्या हाती मात्र अजूनही लागलेला नाही। मात्र या बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची गरज आहे। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। दरम्यान गावकरी बिबट्याचा पाठलाग करताना बिबट्याला थोडीशी दुखापत झाली आहे। गणपतीपुळ्याची ही दृश्य आहेत। निवेडी कोठारवाडीमध्ये आज दुपारी अचानक बिबट्या घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संपूर्ण गावामध्ये या बिबट्यानं दहशत माजवली आहे। त्याचप्रमाणे 2 म्हशींनाही आतापर्यंत त्यानं जखमी केलेलं आहे। दरम्यान या बिबट्याबरोबरच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची संपूर्ण गावात गर्दी होती आहे। हा बिबट्या जिथं जाईल त्याच्या मागोमाग गावकरी जात आहेत। त्यामुळे बिबट्या आणि गावकऱ्यांना आवरणं ही वन विभागाला कठीण होऊन बसते। आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळ्यामधली। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। रत्नागिरीचे आमचे प्रतिनिधी संदेश सावंत आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। संदेश, आपण पाहतोय गणपतीपुळेची निवेडी कोठारवाडी एकूणच जंगलमय असा परिसर आणि आज इथं बिबट्याने या गावात बिबट्या आलेला आहे गावात, नेमकी वन विभागाची कशी तारांबळ उडाली आहे? निश्चितपणे ऋषी, वन विभागाची तारांबळ उडालेली आहे या ठिकाणी। कारण बिबट्या जो आहे, बिबट्या जवळपास 3 तासांपूर्वी गणपतीपुळ्याच्या जो निवेंडी कोठारवाडी आहे या भागामध्ये घुसलेला होता आणि तो बिबट्या इतक्या मुक्तपणे संचार करतोय की लोकांना सहजपणे पाहणं सुद्धा त्या ठिकाणी अगदी औत्सुक्याचा विषय बनलेला आहे। त्यामुळे लोक बिबट्याच्या पाठून धावतात आणि बिबट्या पुढे असं चित्र सुद्धा काही ठिकाणी बघायला मिळतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये वन विभाग जो आहे तो हतबल झालेला आहे। कारण वन विभागाकडे पिंजरा नाही आहे त्याला पकडण्यासाठी। तो पिंजरा इथून जवळपास 60 ते 70 किलोमीटर असणाऱ्या लांजा गावावरून मागवण्यात आलाय, मात्र तो पिंजरा अजूनही या ठिकाणी दाखल झालेला नाही। त्यामुळे वेळेत जर बिबट्याला जेरबंद केलं नाही तर अनर्थ घडण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली। नक्कीच आता हळू दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळ काही क्षणातच सुरुवात होईल। संदेश, पण आपण पाहतोय या बिबट्याची जर पूर्ण मार्गक्रमणा पाहिली तर ती गावातल्या गावात फिरत राहते आहे। हा जर बिबट्या रात्री जर या गावात राहिला तर यापेक्षा जास्त गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण होईल। वन विभागाने काय सूचना दिल्या आहेत? तसं बघितलं तर ऋषी वन विभागाने अद्यापर्यंत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत। त्याला बिबट्याला कोणत्याही परिस्थितीत पकडायचं एवढंच टार्गेट फक्त वन विभागासमोर आहे। मात्र बिबट्या जो आहे तो बिबट्या वन विभागाच्या हाताला अजूनपर्यंत काय लागण्याच्या परिस्थितीत नाहीये। पण एक गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पर्यटक जे आहेत ते पर्यटक मोठ्या प्रमाणात गणपतीपुळे मालगुण परिसरात दाखल झालेत आणि गावागावांमध्ये पर्यटक जागा नसल्यामुळे राहिलेत आणि हे पर्यटक ज्यांना जंगलाची किंवा बिबट्याची माहिती नाही असे पर्यटक सुद्धा या बिबट्याच्या पाठून धावत आहेत। त्यामुळे वन विभागाने वेळीच खबरदारी घेणं या ठिकाणी गरजेचं बनलंय। नक्कीच वन विभागानं जशी वेळीच काळजी घेणं, या बिबट्याला पकडणं बंधनकारक आहे, तशीच भावना ही गावकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मधून किंवा संपूर्ण या निवेडीचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत का? हा, निवेंडी ग्रामपंचायत असेल किंवा तिथले स्थानिक ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांनी बिबट्याला गावातल्या गावात त्या ठिकाणी अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की शेवटी तो बिबट्या आहे, बिबट्या कोणत्याही परिस्थितीत निसटून जाऊ शकतो आणि त्या दृष्टी तो काहीसा जखमी असल्यामुळे तो त्या ठिकाणी राहिला इतकंच फक्त म्हणता येईल। अन्यथा हा बिबट्या केव्हाच त्या ठिकाणून पसार झाला असता। मात्र आपण म्हटल्याप्रमाणे संध्याकाळ हळूहळू जवळ होत चालले, त्यामुळे या ठिकाणी खबरदारी घेणं गरजेचं बनलंय। नक्कीच बिबट्या त्याने काय करायचं आहे तो आता फक्त तोच ठरवू शकतो, पण वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याला आवरणं आपल्या हातात असू शकलं असतं। पण वन विभागाचा गाफीलपणा, पिंजरा नसण्याची अक्षम्य चूक ही समोर येते। धन्यवाद संदेश, या साऱ्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी संदेश सावंत माहिती देत होते। गणपतीपुळ्यात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर जवळ मेंढवन घाटात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झालाय। रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची शक्यता आहे। 2.5 वर्षाची बिबट्या मादी असून वनाधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलंय। बिबट्याच्या मृत्यूची बातमी आहे। मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर जवळ मेंढवन घाटात वाहनाच्या धडकेनं एका बिबट्याचा मृत्यू झालाय। पालघर मेंढवनचा जो भाग आहे तो दोन्ही बाजूनी जंगल असा भाग आहे, मात्र वाहनांची वर्दळ या ठिकाणी कायम असते। अशाच एका वाहनाच्या धडकेनं हा बिबट्या मृत्यू पावल्याची शक्यता वर्तवण्यात येते। रात्रीच्या सुमारास अपघात झाला असावा असाही अंदाज वर्तवण्यात येतोय। अपघातात मरण पावलेली ही 2.5 वर्षाची बिबट्या मादी आहे आणि तिला वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय। 7च्या सुमारास नॅशनल हायवे नंबर 8 मेढवण खिंडीजवळ वाहनाच्या अपघाताने त्याचा मृत्यू झालेला शव आम्हाला मिळाला। पोस्टमॉर्टममध्ये समजलं की ते वाहनाच्या किंवा जोरदार ठोका लागल्यामुळे मृत्यू पावला, म्हणजे बहुतेक त्या अपघातामुळेच
झाला असावा, त्याचा मृत्यू झाला असावा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.